आज बाबासाहेबाच्या पुण्याईने आमचा दिवस कसा आला. एक बहीण माझी रात्री 12 वाजता कामावून घरी येत होती. कामावून घरी येतात तिला असं वाटलं कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे 4-5 लोक माझ्या मागे लागले, म्हणून ती जोरात धावू लागली. वाचवा वाचवा, माझी मदत करा, कोणीतरी माझ्या मदतीला धावा. पण कोणी तिच्या मदतीला धावत नव्हतं, कारण त्या गुंडाच्या हाती नंग्या तलवारी होत्या. जोरात धावत होती बाई. धावता धावता एका घराची खिडकी तिला खुली दिसली. जसं त्या खिडकीतून तिनं वाकून बघितलं तसाच त्या दरवाजावर हात दिला. दरवाजा खोलला, बाईला आतमध्ये घेतलं, दरवाजा बंद केला. रात्र निघून गेली. सकाळ झाली, बाई घराच्या बाहेर निघाली. घराच्या बाहेर निघाल्यावर त्या पोराला बोलली, अरे दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. तेव्हा तो घरातला मुलगा बोलला, ताई जाण्याच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी मीही एकटा, तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरी आली नाही. मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. धावता धावता जेव्हा मी तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, खिडकीतून तुला असं काय दिसलं का अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली? ते लोक तुझ्या मागे लागले, त्याच्या जागेवर मी तुझ्यावर बलात्कार करू शकलो असतो. कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? तेव्हा ती मुलगी बोलली, नाही रे दादा, विनोद भाऊ नागदिवे त्यांच्याकडून मला 5,000 रुपयाची भेट आली आहे. गीतावर यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, अशी मी तुझ्या घरी आली नाही. अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं, तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबां दिलीप नांगले यांच्याकडून 100 रुपये, ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबाचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई बाबासाहेबाचा फोटो माझ्या घरात दिसला आणि तू माझ्या घरात घुसली. काय वाचला तू बाबासाहेब? काय समजला तुला बाबासाहेब? तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरता आणि भाकरीपुरता वापरलं, पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नवे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी तुला प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणाही माय बहिणीवर अन्याय अत्याचार होणार नाही ग माझ्या ताई. अन्याय अत्याचार होणार नाही. खरंच बाबासाहेबाला पुंजा कोण्या बाबाच्या मागे लागू नका. बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. गड्ड्यात दाबा नाही तर तो आसाराम बाबा. हो.